गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपण श्री सिद्धेश्वर शिव मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. श्री सिद्धेश्वर शिव मंदिर हे पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या सालपे गावे, तालुका लोणंद, जिल्हा सातारा या ठिकाणी वसलेले आहे. मंदिराची स्थापना श्री चंद्रशेखर प्रभू यांनी केलेली आहे. मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे. त्या ठिकाणी भरपूर शांती आणि मोकळा परिसर आहे. मंदिराच्या आसपासच्या ठिकाणी शेती वसलेली आहे. श्री सिद्धेश्वर शिव मंदिरामध्ये सर्व सुविधा गुरुजींनी उपलब्ध करून दिल्या आहेत. ते सांगतात इथे येणाऱ्या भक्तांना कुठलीही गैरसोय होऊ नये. ते कायम मंदिरामध्ये आणखी नवीन कोणत्या सुविधा आपण देऊ शकतो याचाच विचार करीत असतात. परमात्म्याच्या अनेक नावातून एक नाव या मंदिराला देण्यात आले, ते म्हणजे श्री सिद्धेश्वर शिव मंदिर. या ठिकाणी नवग्रह, नागदेवता, आई तुळजाभवानी, श्री गुरुदेव दत्त, विघ्नहर्ता गणपती, विठोबा व रखुमाई या देवांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. मंदिर स्थित असलेल्या ठिकाणी दुष्काळ, पाण्याची टंचाई, रस्त्यांची सुविधा व वीज पुरवठा नाही. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी मंदिराची स्थापना करण्याचे कारण काय, असा प्रश्न मी त्यांना विचारले असता ते म्हणाले, सर्व सुविधा असलेल्या ठिकाणी सर्व काही करणे सोपे आहे. याचा अर्थ असा आहे की जिथे काहीही सुविधा नाही, लोकांच्या हिताचा विचार का करावा नाही? म्हणूनच या ठिकाणी मंदिर बांधण्यात आले. सर्व सुविधा करण्याचे प्रयत्न करीत आहोत. लाईट आणली, बोर घेऊन पाणी आणले, गाडी जाण्यासाठी कच्चा रस्ता तयार केला. नियमित वीज पुरवठा होण्यासाठी मंदिरामध्ये सोलर पॅनल बसवण्यात आलेले आहेत. त्यामुळे मंदिरामध्ये सतत विजेचा पुरवठा होत राहतो. मंदिरामध्ये आलेल्या सर्व भाविकांना हातपाय धुण्यासाठी ठिकठिकाणी पाण्याचे नळ उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच मंदिरामध्ये अनेक ठिकाणी कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहेत. मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला कायम स्वच्छता पाहायला मिळते. स्वच्छता जिथे जिथे ईश्वर तिथे तिथे. मंदिराच्या आसपासचा परिसर मोकळ्या असल्याकारणाने मंदिरामध्ये धूळ येण्याचे प्रमाण जास्तीचे होते. त्यामुळे गुरुजींनी मंदिरामध्ये धूळ येऊ नये यासाठी मंदिराला संपूर्णपणे स्लायडिंग विंडोज बसवलेल्या आहेत. त्यामुळे मंदिरामध्ये धूळ येत नाही व मंदिरामध्ये स्वच्छता कायम राहते. मंदिर परिसरामध्ये पुरुष व स्त्री यांकरिता 2 स्वतंत्र स्वच्छतागृह बांधून दिलेले आहेत. मंदिरासमोर असलेल्या मोकळ्या परिसरामध्ये आपण काहीतरी नवीन करावे असा गुरुजींनी विचार केला. त्यावेळेस त्यांना एक कल्पना सुचली की ह्या ठिकाणी आपण वृक्षारोपण करावे. म्हणून गुरुजींनी त्या ठिकाणी आंब्याची बाग लावलेली आहे. ईश्वराचे नामस्मरण व ध्यानधारणा करण्यासाठी आपल्याला ज्या शांततेची गरज असते ती शांतता श्री सिद्धेश्वर शिव मंदिरामध्ये मिळते. याचा मला फार आनंद आहे. माझे धार्मिक भक्तिभाव असणारे लोकांना ईश्वराची आराधना करण्यासाठी गावकऱ्यांसाठी जवळच सर्व सुविधांयुक्त मंदिर तयार झाले. परमात्म्याच्या कृपेमुळे हे साध्य झालेले आहे. ते म्हणाले की नाशवंत देहातून शाश्वत कर्म पूर्ण केले त्याचा मला आनंद आहे. जसे आई आपल्या मुलावर अतूट निस्वार्थपणे प्रेम करते. परमात्मा हा अंतर्यामी आहे. विकार भोगाची मागणी ईश्वराशी करू नये, कारण की शरीर नाशवंत आहे. कितीही दिव्य भोग असतील ते देखील नाशवंत आहेत. तो आनंद भोगण्यासाठी हे मंदिर इथे उभे केलेले आहे. ते म्हणाले, तो परमात्मा माझ्या अंतःकरणात विराजमान असून या शरीराला जी प्रेरणा देतील आत्मरूपी मी पंचमहाभूत निर्मित या शरीरातून हे कर्म करीत आहे. मी त्यांना दुसरा प्रश्न विचारला, गुरुजी, तुम्हाला पाहून कुणालाही तुम्ही आध्यात्मिक मार्गातील व्यक्ती आहात असा भास होत नाही. त्यावर ते म्हणाले, ईश्वराच्या भक्तीसाठी शरीराला वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये रूपांतरित करण्याची गरज नाही. भक्ती म्हणजे ईश्वराशी निस्वार्थ निरपेक्षपणे प्रेम करावे.
मिळालेल्या शरीरातून भोगवस्तूंची अपेक्षा न करता ईश्वरावर अतूट प्रेम करावे व सत्कर्म करीत राहावेत. ते म्हणाले, दुकान आपण सजवतो, ग्राहक यावे म्हणून. तसेच सत्कर्म करण्यासाठी वेशभूषा परिधान करण्याची गरज नसते, कारण इथे व्यवहारच नाही. मी त्यांना तिसरा प्रश्न विचारला, तुम्ही सर्वांबरोबर त्यांच्या विचारांनुसार, त्यांच्या आवडीनिवडीनुसार त्यांच्या स्वतःला उतरून घेता, त्याचे कारण काय? ते म्हणाले, जोपर्यंत मी त्यांना जाणत नाही तोपर्यंत त्यांच्याबद्दल समजून कसे घेईल? या जगामध्ये वाईट काहीच नाही, कारण की ह्या विश्वाचा निर्माता तो परमात्मा आहे. मग परमात्म्याच्या हाताने वाईट कसे घडेल? ते म्हणाले, अज्ञानाने करणारे कर्म आणि ज्ञानाने करणारे कर्म यात फरक आहे. त्याच्यामुळे चांगले वाईट नाहीच. आपल्याला जे आवडते त्याला आपण चांगले म्हणतो, आपल्याला जे आवडत नाही त्याला आपण वाईट म्हणतो. ही मनाची अवस्था आहे, त्याला कोणीही बदलू शकत नाही, कारण की तो पूर्वजन्माचा कर्मभाव आहे. त्याला जरी कर्मज्ञान देऊन सत्कर्म करून घेतले चांगले नव्हे का? तो वाईट कुठे आहे? कर्म हे घटनांमधून घडतात. एक परिस्थिती, दुसरी अपेक्षा, तिसरी संगत, चौथा गुणधर्म, पाचवा अन्न, सहावे परिसर. हेच कारण आहे. यांना बदलले की कर्म बदलते. आपले जीवन सेवाभाव असावे. परमात्म्याने जे काही आपल्या पुढे मांडलेले आहे ह्या विश्वातल्या प्रत्येक जीवात्म्यापर्यंत पोहोचावे, त्यांची सेवा करावी. म्हणून परमात्म्याने राईच्या कानासारखे माझे हे जीवन निवडले. माझे गुरु म्हणतात, चमत्कार नकोय, चमत्कार क्षणभंगूर आहे, अनुभूती चिरकाळ आहे, अनुभूती घ्यावी, चमत्कार नाही. आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक घटना ज्ञान प्राप्त करण्यासाठी आहे, भोगण्यासाठी नाही. चमत्कार मुळीच नाही. म्हणून ते म्हणतात की सदा यावे संकट, हे परमात्मा, तरच संकटातून माझा हा नरजन्म सार्थक होईल. बरं, संकट कुठे असते विचारले असता ते म्हणाले, ज्याला आपण सर्व संकट म्हणतो तो अज्ञानाचा भोग. त्याच्यातून त्याला ज्ञान प्राप्त होते, तेव्हाच कळते संकट विना ज्ञान नाही. सांग बरं, संकट आहे कुठे? जर तुम्ही शांततेच्या ठिकाणी वसलेल्या निसर्गरम्य वातावरणामधील मंदिराच्या शोधात असाल तर श्री सिद्धेश्वर शिवमंदिर सालपे, सातारा या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्या. हरिओम नमः शिवाय.